एका आश्रमात एक गुरु आणि शिष्य राहत होते. गुरु आपल्या शिष्यावर खूप जास्त प्रेम करत होते आणि शिष्यसुद्धा आपल्या गुरुवर तेवढेच प्रेम करायचा. पण गुरुजींचा विद्यार्थी हा एक आळशी शिष्य होता. तो कोणत्याही कामाला पुढे ढकलत असे. आश्रमात गुरूंनी सांगितलेल्या अभ्यासाला उशिरा करत असे. कधी कधी तर अभ्याससुद्धा करत नसे. यामुळे त्याच्या गुरुजींना त्याच्या भविष्याची चिंता वाटत असे आणि गुरुजी नेहमी त्याच्याविषयी चिंतेत राहत असत. कारण गुरुजींना माहीत होतं की आळशी मनुष्याला जीवनात अपयशाचा सामना करावा लागतो. या गोष्टीचे गुरुजींना चांगल्या प्रकारे ज्ञान होते. म्हणून त्यांनी आपल्या शिष्याला भविष्याच्या वाटणाऱ्या चिंतेला सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले. एक दिवस ते गुरुजी आपल्या शिष्याजवळ जातात आणि त्याला एक चमत्कारी दगड देत सांगतात की मी 2 दिवसासाठी बाहेरगावी जात आहे आणि 2 दिवसानंतर मी परत येणार. आणि त्याच्या हाती एक चमत्कारी दगड देत सांगतात, या दगडाला तू कोणत्याही लोखंडाच्या वस्तूला लावल्यास त्या वस्तूचे रूपांतर सोन्यात होत. तुला या वस्तूचा उपयोग करून जीवनात मोठे व्हायचे असल्यास ही तुझ्याजवळ एक चांगली संधी आहे. म्हणून तू 2 दिवसात या वस्तूचा वापर करून घे आणि त्यानंतर मला परत कर. आणि तेथून निघून गेले. शिष्य त्या वस्तूला मिळाल्याने खूप आनंदित होतो. पण आळशी असल्याने त्याने त्याचा पूर्ण दिवस फक्त हा विचार करण्यात गमावला की त्याच्याजवळ किती सोने येणार आणि तो किती श्रीमंत बनणार. एवढा श्रीमंत बनणार की त्याला पाणी प्यायला सुद्धा एका ठिकाणाहून उठावे सुद्धा लागणार नाही. या गोष्टीचा विचार करत करत पहिला दिवस असाच निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो उशिरा उठतो आणि विचार करतो की आजचा पूर्ण दिवस माझ्याजवळ आहे आणि आज मी जेवण केल्यानंतर बाजारात जाऊन बरेचसे सामान विकत घेणार आणि त्याला सोन्यात बदलणार. असा विचार करत तो आरामात उठून तयारी करतो आणि पोट भरून जेवण करतो. पोटभर जेवल्यानंतर त्याला झोप येते आणि एवढी गाढ झोप लागते की त्याला सरळ संध्याकाळी जाग येते. तो उठतो आणि बाजाराकडे धाव घेतो. बाजाराकडे धाव घेता घेता मध्यातच त्याला बाहेर गावावरून परत येताना गुरुजी भेटतात. तेव्हा गुरुजी त्याला म्हणतात, बरं झालं तू इथे भेटला मला. मी तुझ्याकडेच येणार होतो. तुला दिलेला तो चमत्कारी दगड कुठं आहे तो मला परत कर. तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणतो, गुरुजी फक्त 1 दिवस आणखी मला तो चमत्कारी दगड वापरायला द्या. पण यावर गुरुजी आपला नकार देतात आणि त्याच्या हातून तो दगड परत घेतात आणि त्या शिष्याचे श्रीमंत बनण्याचे स्वप्न तेथेच भंग होते. आपल्या आळशीपणावर त्याला पश्चाताप होतो आणि तेव्हा तो ठरवितो की जीवनात कधीही आळशीपणा करणार नाही, कधीही कामचोरपणा करणार नाही आणि जीवनात एक चांगला व्यक्ती बनण्याचा निर्णय घेतो. याच प्रकारे जीवनसुद्धा आपल्याला बरेचशा संध्या देतं पण आपल्याला त्या ओळखता येत नाही. म्हणून जीवनात आळसाला दूर सारून प्रयत्न आणि योग्य दिशेने मेहनत केल्यास आपल्याला यशप्राप्ती होण्याची संधी अधिक प्रमाणात असते. धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.